आज आपण जात आहोत इंडियाला. तर दुबई टू इंडिया ही जर्नी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आहे. बघू मला किती शूट करता येतं आहे आणि दाखवता येतं आहे. आणि हा व्हिडिओ जितका इन्फॉर्मेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करता येईल तितका मी बनवण्याचा प्रयत्न करतो. तर चला, करीम ॲपवरून आम्ही आता टॅक्सी बोलवले आणि आता त्याच्यामध्ये बॅग वगैरे ठेवून आम्ही आता इथून निघू. इंडियाला जातोय त्यामुळे बॅग वगैरे थोड्या जास्तच घेतल्यात सामान घेण्यासाठी. निघालोय आम्ही आता. श्रीषा पण मदत करते आम्हाला बॅग घेऊन जायला. आपल्या घरापासून दुबई एअरपोर्ट हार्डली 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे असं मस्त सगळीकडे लाईट्स वगैरे दिसतात. मोठ्या मोठ्या बिल्डिंग चमकताना दिसतात तुम्हाला. फार काही वेळ लागत नाही, 25 मिनिटात आपण पोहोचून जातो. ईद चालू असल्यामुळे बिल्डिंग्स मध्ये ईदचा पण मेसेज आहे, म्हणजे रमादान करीम असं लिहिलेलं आहे बिल्डिंग मध्ये वरती. एअरपोर्टला आता आपण पोहोचलोय आणि ते जे ड्रायव्हर होते गाडीचे ते आम्हाला मदत करतात बॅग वगैरे घेण्यासाठी काढून. हा एअरपोर्टचा बाहेरचा एंट्रन्स आहे. आजपासून सुट्टी लागणार होती इकडे स्प्रिंगची मोस्टली बऱ्याच स्कूलना, त्यामुळे एअरपोर्टवर थोडी म्हणजे गर्दी आहे किंवा माणसं आहेत भरपूर. हा आतला एरिया आहे जिथे बॅग्स लगेच चेकिंग होतं. तिथे आता लाईन असल्यामुळे आम्ही थोडं लाईन मध्ये उभे आहोत. आता दुबई टर्मिनल्स हे मोठे आहेत त्यामुळे एका टर्मिनल वरून दुसऱ्या टर्मिनल जाण्यासाठी मेट्रोचा यूज केला जातो. इथे आता चेक करतायत सगळे की म्हणजे कुठल्या गेट वरती आपलं विमान आहे वगैरे ते सगळं चेक करतायत वेळेनुसार, म्हणजे कोणाचं विमान लागलंय किंवा नाही लागलंय. इथे वॅट रिफंड काउंटर पण आहे. जर तुम्ही टुरिस्ट असाल तर जी तुम्ही दुबईमध्ये शॉपिंग कराल तर त्याचं वॅट तुम्हाला तिथे रिटर्न भेटतं. इमिग्रेशन आणि सिक्युरिटी प्रोसेस चेक तर झालेलं आहे. श्रीषा आता वेंडिंग मशीनच्या इथे काही चॉकलेट्स वगैरे घ्यायला ती थांबली तिथे. पुढे हा ड्युटी फ्री एरिया आहे. इथे वेगवेगळं सामान तुम्हाला टॅक्स फ्री मिळतं. बऱ्याच वस्तू आहेत इथे. कॉस्मेटिक आहे, लिकर आहे. परफ्यूम वगैरेचं पण शॉप आहे इथे आणि हे पुढे सोन्याचं पण शॉप इथे आहे. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. वेगवेगळे ऑर्नामेंट्स इथे ठेवलेले आहेत सोन्याचे. इथून पण लोक सोने खरेदी करतात. बऱ्याच गोष्टी इथे मिळतात जसं की चॉकलेट्स वगैरे, पर्स, बॅग, शूज, अशा वेगवेगळ्या ब्रँडेड वस्तूंचे दुकानं पण इथे आहेत. हा वेटिंग एरिया आहे जिथे तुम्ही बसू शकता. श्रीषाला मॅकडॉनल्ड मध्ये जायचं त्यामुळे ती खुशीत उड्या उड्या मारत मारत चालली तिथे. तिला किड्स मील खायचं होतं.
इथे पण तिने एक टॉयज बघितलं आणि तिला घ्यायचं होतं म्हणून ती मागे लागली आमच्या. आमचं बोर्डिंग गेट 47 आहे, तर आम्ही आता तिकडे जातोय. थोडा वेळ अजून विमान बोर्ड व्हायला वेळ आहे, तर एक अर्धा तास तरी अजून वेळ आहे, तर आम्ही तिथे वेटिंग एरियामध्ये बसू. हा वेटिंग एरिया आहे तिथला, गेटच्या जवळचाच वेटिंग एरिया आहे हा. आणि इकडून तुम्हाला विमान दिसत असतील. आता बोर्डिंग होतंय विमानामध्ये. सीट नंबर 27 आहे. ते प्लेन मध्ये आता बॅगा लोड होत आहेत, मी तुम्हाला दाखवते तसं. बॅग्स वगैरे लोड झालेले आहेत आणि आता विमान उडणार आहे. विमानात वरून दुबई अशी सुंदर दिसते. रात्रीची वेळ असल्यामुळे छान असं लाइटिंग चकमक चकमक दिसते पूर्ण. मुंबईमध्ये लँड होण्याचा टाइम आहे. हार्डली 3 तासाने आम्ही मुंबईमध्ये लँड झालोय दुबईवरून. बॅगेज कलेक्ट केलंय आम्ही इथून या बेल्टवरून. मी फार काही आतमध्ये इमिग्रेशन वगैरे प्रोसेस मला दाखवता नाही आलं, त्यामुळे मी ते शूट नाही केलंय. आणि बॅग वगैरे सगळं आम्ही घेतलं आणि बाहेर आलो एअरपोर्टच्या. तर अशा प्रकारे आम्ही दुबई टू इंडिया ही जर्नी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंफार प्रमाणात जे शूटिंग करायला जमलं आहे ते शूटिंग करून दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.